ओम शांती। आज आहे 1 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही रावणाच्या मतावर चालून बाबांची निंदा केली आहे, त्यामुळे भारत कवडी तुल्य बनला आहे। आता त्यांना ओळखून त्यांची आठवण करा, तेव्हाच श्रीमंत बनाल। प्रश्न आहे, शिडीच्या चित्रामध्ये कोणते अद्भुत रहस्य सामावलेले आहे? उत्तर आहे, अर्धा कल्प आहे भक्तीचे नृत्य आणि अर्धा कल्प आहे ज्ञानाचे नृत्य। जेव्हा भक्तीचे नृत्य असते तेव्हा ज्ञानाचे नाही आणि जेव्हा ज्ञानाचे असते तेव्हा भक्तीचे नाही। अर्धा कल्प रावणाचे प्रारब्ध चालते आणि अर्धा कल्प तुम्ही मुले प्रारब्ध भोगता। हे गूढ रहस्य शिडीच्या चित्रामध्ये दडलेले आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. पुरुषार्थ करून संपूर्ण गुणवान बनायचे आहे। कर्म कोणतेही असेल, परंतु बाबांच्या आठवणीमध्ये राहून करायचे आहे। कोणतेही विकर्म करायचे नाही। 2. हा जुना कपडा अर्थात शरीर जडजडीभूत झाला आहे, यातून मोह काढून टाकायचा आहे। आत्म्याला सतोप्रधान बनविण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे। आजचे वरदान आहे, नेहमी अतींद्रिय सुखाची अनुभूती करणारे अटल अखंड स्वराज्य अधिकारी भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले संगमयुगावर कायम स्वरूपी अतींद्रिय सुखाचा वारसा प्राप्त करतात, अर्थात ज्यांचा पित्याच्या विलवर अर्थात संपत्तीवर पूर्ण अधिकार असतो, ते विल पॉवरवाले अर्थात इच्छा शक्तीवाले असतात, त्यांना अतूट अट अतींद्रिय सुखाची अनुभूती होते। असे वारसदार अर्थात संपूर्ण वारशाचे अधिकारीच भविष्यामध्ये अटळखंड स्वराज्याचा अधिकार प्राप्त करतात। स्लोगन आहे, जिथे माझेपणा येतो तिथे बुद्धीचा फेरा सुरू होतो, अर्थात बुद्धीचे भटकणे सुरू होते। ओम शांती।